सांगली जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आपण आता सध्या ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी चोख असा बंदोबस्त पोलिसांनी ठेवलेला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपल्याबरोबर या ठिकाणचे आणि या विभागाचे DYSP अरुण पाटील आहेत. मला सांगा सर, कशा पद्धतीचा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे, कसे काळजी घेतलेली आहे? आज उरण ईश्वरपूर नगर परिषदेसाठी मतमोजणी होत आहे. त्यासाठी पूर्ण शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आम्ही तसे 3 सेक्टर केलेले आहेत. पहिलं म्हणजे मतमोजणी केंद्र तहसील कार्यालय आहे. इथे RCP आणि पूर्ण मुख्यालयाचा बंदोबस्त असेल किंवा आमच्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असेल तो लावण्यात आलेला आहे. दुसरं जे पक्षाचे कार्यालय आहेत, उमेदवारांचे निवासस्थाने आहेत, या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिसरं आम्ही पूर्ण शहर आहे 4 सेक्टरमध्ये डिवाईड करून सेक्टर पेट्रोलिंगसाठी पेट्रोलिंग व्हॅन असेल, अधिकारी असतील, अंमलदार असतील, हेही लावण्यात आलेले आहेत आणि पूर्ण खबरदारी घेत आहोत. नक्कीच आपल्याबरोबर ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आहेत. मला सांगा, तुम्ही या शहराचं संपूर्ण नियंत्रण करता, नियोजन करता, कसं आज बंदोबस्त लावलेला आहे? आज आपण या ठिकाणी बंदोबस्त करता एकूण एक DYSP साहेब, एक PI आणि एक 15 PSI API आणि जवळपास 250 लोकांचा बंदोबस्त आपल्याकडे लावण्यात आलेला आहे. या माध्यमातून आपण संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जे काही कल बाहेर येतील त्यापासून आपण त्या ठिकाणी पेट्रोलिंग करणार आहोत आणि सोबतच आपण जे महत्त्वाची चौक आहेत त्या ठिकाणी उमेदवारांची जी काही प्रमुख उमेदवारांची घरं आहेत या ठिकाणी आपण फिक्स पॉईंट बंदोबस्त देखील नेमलेला आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आपण कटाक्षाने दक्षता घेत आहोत. दंगल नियंत्रण पथक सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. येस, 2 दंगल नियंत्रण पथक पुरवण्यात आलेले आहेत. एक तासगावला आणि एक आपल्या उरण ईश्वरपूरसाठी एक दंगल नियंत्रण पथक आपल्याला पुरवण्यात आलेलं आहे. या माध्यमातूनही जर कोणता अनुचित प्रकार घडला तर त्यावरती तात्काळ कारवाई करून त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचं या ठिकाणी आपण तजवीज ठेवलेली आहे. नक्कीच आपण पाहू शकता. मी कॅमेरामॅनला सांगेन की आपण हा पोलीस बंदोबस्त दाखवावा. एकंदरीत पाहिलं तर 8 नगराध्यक्ष पदासाठी 41 उमेदवार, तर 181 नगरसेवक पदासाठी 600च्या आसपास उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. ईश्वरपूर, आष्टा, तासगाव, विटा, जत आणि पलूस नगर परिषदा, तर शिराळा आणि आटपाडा या 2 नगरपंचायतीसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये आपण पाहिलं तर सांगली जिल्ह्याच्या राज्याचं लक्ष या सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे. या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्याचबरोबर तासगावमध्ये संजय काका पाटील, रोहित पाटील आणि एकंदरीत पाहिलं तर विश्वजित कदम पलूसमध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये खासदार विशाल पाटील असतील. या सर्वांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. काही आजी माजी आमदारसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात पॅनल उभा केलेला आहे. त्यांचीसुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर आज मतमोजणीला सुरुवात होत आहे. त्यामुळं सांगली जिल्हा येणाऱ्या 2 तासात कुणाला नगराध्यक्षपदी निवड करतात हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.